नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं द मराठी गृहिणीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्याही आपल्या टिप ह्या थोड्याशा हटके पण तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे। टिपला कोणताही उशीर न करता आपण आपल्या टिपला सुरुवात करणार आहोत। पण त्याआधी ह्या जर टिप्स तुम्हाला खूप युजफुल होत असतील किंवा काही शंका असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून जा। तर आपली पहिली आणि महत्त्वाची टिप ही आहे की घरात लहान मुले असतात किंवा कधी कधी गडबडीत आपल्याकडून आपल्या फ्लोअरवरती म्हणजे फरशीवरती किंवा हे अशा प्रकार जर कार्पेट टाकलेलं असेल तर त्यावरती नेल पेंट सांडली जाते। ही नेल पेंट जर तुमची आत्ताच सांडली असेल ना, थोडीशी ओलसट असेल तर त्यावरती तुम्ही अशा प्रकारे मीठ टाकू शकता। मीठ टाकल्यावरती ती नेल पेंट लगेच निघून येते, कारण की सुकल्यावरती जेवढा टाइम लागतो ना नेल पेंट काढायला किंवा जेवढे कष्ट लागतात ते हे अशा प्रकारे मीठ टाकल्यावरती खूप इझी आणि खूप पटकन निघून जातं। फक्त हो, नेल पेंट पडल्या पडल्या लगेच मीठ टाकावं लागेल। जर ती नेल पेंट सुकली तर ती मिठाने निघणार नाही। आपली दुसरी आणि महत्त्वाची खूप युजफुल टिप अशी आहे की आपल्या सर्वांच्याच घरात बोर्ड असतात आणि ते काही काळाने अशा प्रकारे काळे पडतात। हा बोर्ड तर तुम्ही समोर बघतच असाल किती काळपट झालेला आहे। आता यावरती आपल्याला फक्त छोटंसं कोलगेट लावायचं आहे। मी डायरेक्ट कोलगेट अप्लाय केलेला आहे आणि एक वापरातला म्हणजे यूज नसलेला ब्रश मी इथे घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने मी फक्त त्यावरती हलगत हाताने घासत आहे। काय इफेक्ट होतो आणि बोर्ड कसा दिसतो हे तुम्ही बघू शकता। आता मी ते घासून झाल्यावरती एका ओल्या कपड्याने फक्त पुसून घेत आहे। तुम्ही बघा किती छान कोरा चकचकीत बोर्ड निघालेला आहे। काय होतं ना, नेहमी यूज केल्याने आपल्या बोटांमुळे तिथे घामाचे थर साचून खूप बोर्ड म्हणा किंवा बटणं म्हणा खालीवर खूप खराब होतात। अशा प्रकारे जर क्लीन केलं ना तर बोर्डही खूप छान दिसतो आणि घरी येणारे पाहुणे वगैरे जे काही असेल त्यानेही इम्प्रेस होतात आणि घरातली घाणही निघून जाते। ही टिप नक्की महत्त्वाची आहे, नक्की यूज करा। त्यानंतर स्वयंपाकघरात सकाळी सकाळी खूप घाईच्या कामाला कधी कधी काय होतं, हे तेलाची जी किटली असते त्यातनं आपण तेल जेव्हा घेतो तर ते तेल अशा प्रकारे साईडला थोडं सांडलं जातं किंवा जरी नाही सांडलं तरी खूप दिवसानंतर किटलीच्या बाजूला असे तेलाचे ओघळ येतात। हे ओघळ रोखण्यासाठी किंवा किटली घाण होण्यापासून रोखण्यासाठी एक छोटासा आणि दररोजच्या वापरातला यूज म्हणजे तुमच्याकडे असे प्लास्टिकचे झाकणं असतील जे श्रीखंडाच्या डब्याला किंवा काही आपण पार्सल आणलं तर त्यात येतात, त्याच्यावरती ही किटली ठेवायची जेणेकरून ते तेलाचे जे ओघळ येतील ते यावरती जमा होतील। किंवा अशा प्रकारे खाली एखादं स्टीलचं ताट किंवा वाटी त्या साईजची असेल तर ती नक्की ठेवा, कारण की जे ओघळ येतात त्यात जे तेल साठतं ते तेल तुम्ही नंतरून ते चांगलंच असतं, ते फक्त वरतून ओघळ आलेले असतात, ते वापरू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि युजफुल टिपमध्ये अशा प्रकारचे सॅनिटरी पॅड आपल्या सर्वांच्याच घरात असतात। आपणही ते यूज करतो। असं म्हणतात कॉटनचे सॅनिटरी पॅड वापरणं खूप यूजफुल ठरतं। त्यामुळे घरात हा एक माझा एक्स्ट्राचा पॅक पडलेला होता, तर त्याचा काय यूज होऊ शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। अशा प्रकारे सॅनिटरी टॅप आपण ओपन केल्याच्या नंतर हँगरला बॅक साईडने त्याला जे असतं चिकट असतं त्यामुळे तो पटकन चिटकून जातो, तर तो व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे आणि अटॅच केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित तो लागला जातो, तो कुठूनही निघत नाही किंवा सटकत नाही। असा लागलेला सॅनिटरी पॅडचा उपयोग हा घरात खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्या घरात असे काही कोपरे असतात जिथे आपला हात पोहोचत नाही, जसे कपाट, वॉर्डरोबच्या वरची जागा, कपाटाच्या बॅक साईडला किंवा अशा काही ठिकाणी का जिथे तुमची स्वच्छता तुम्ही तुमच्या हाताने करू शकत नाही, तिथपर्यंत तुमचा हात पोहोचत नाही धूळ काढण्यासाठी किंवा तिथे साचलेला कचरा काढण्यासाठी। तर अशा प्रकारे तुम्ही त्यामध्ये हे हँगरमध्ये सॅनिटरी पॅड घालून आतमधल्या साईडच्या गोष्टी साफ करण्यासाठी नक्कीच वापरू शकता। यामुळे बॅक साईडला जी काही धूळ आहे किंवा झालेली जाळी आहे ती खूप इझिली निघते आणि खूप पटकन निघते आणि सॅनिटरी पॅडला ती लवकर चिटकलीही जाते, त्यामुळे तुमचे काम खूप पटकन होते। त्यानंतर आपल्या सर्वांच्याच घरात हे अशा बाटल्या असतात जारच्या किंवा जामच्या, आणि ते काय होतं मुलं जेव्हा घेतात तेव्हा खूप सांडतं आणि झाकण पण खूप ढिल्लं होतं। त्यासाठी हे असे रबल तुमच्याकडे असतातच, नॉर्मल मार्केटमध्ये हे रबल मिळतात। हा रबल लावून मग तुम्ही अशा प्रकारे झाकण जर लावलं तर हे झाकण खूप घट्ट बसतं आणि त्यातनं गोष्टी सांडतही नाही। महत्त्वाची आणि पुढची टिप अशी आहे की आपल्या सर्वांच्याच घरात पीठ हे कमी जास्त प्रमाणात मळलं जातं, पण जर सकाळच्या स्वयंपाकातलं पीठ राहिलं तर ते आपण संध्याकाळी यूज करताना ते थोडंसं काळपट पडतं। त्यावरती एक सोपा ट्रिक म्हणजे किंवा सोपी टिप म्हणजे की हे आपल्याला प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये हवाबंद डब्यात ठेवायचं आहे, परंतु त्यात आपल्याला खाली थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यावर हा पिठाचा गोळा आणि ह्या पिठावरती सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून हा पीठ जसं आता आहे
आहे ना लुसलुशीत चपात्या करण्यासाठी, तसं जेव्हा तुम्ही करायला घेशाल त्यावेळेसही ते एकदम छान राहील. आणि हो, ठेवताना प्लॅस्टिकच्या डब्यात आणि हवा बंद करून ठेवा, जेणेकरून हे पीठ जशाच्या तसं राहतं, अजिबातही खराब होत नाही आणि त्याला काळा थरही येत नाही. ही ट्रिक खूप युजफुल आहे, नक्की यूज करा. तसेच मला तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून, खेड्यातून, गावातून पाहतात हे नक्की कळवा. आता आपल्या सर्वांच्या घरात असे कंगवे असतातच जे यूजमध्ये नसतात. आता ह्या कंगव्याचे दात थोडेसे बोथट झालेले आहे, म्हणून मी हा कंगवा घेतलेला आहे. हा कंगवा घेतल्यानंतर मी याच्यावरती एक यूजफुल नसलेला सॉक्स, जसे घरात असतातच लहान मुलांचे जे पडलेले सॉक्स असतात, तो मी घेतलेला आहे. हे बघा, खूप छान गॅजेट तयार होतं. याला असं पकडल्यानंतर ना, सॉक्स टाकल्यानंतर हे बघा, असे जर कंगवा असेल तर मागे पकडायलाही व्यवस्थित जागा होते. याचा उपयोग काय, तर आपण फ्रीज क्लीन करताना बऱ्याचदा काय होतं, ही वरची जी फट असते ना ती खूप काळपट पडलेली असते, किंवा कधी कधी त्यात आपला हात जात नाही, किंवा जर काही आपण चाकूच्या वगैरे साह्याने त्यातली घाण काढायला गेलो तर हाताला लागते. पण अशा प्रकारे जर तुम्ही घाण काढली, किंवा अशा प्रकारे तिथं साचलेला मळ किंवा जी काही धूळ वगैरे असेल ती जर काढली तर खूप इझिली निघते. हे बघा किती काळपटपणा निघालेला आहे. ह्या फ्रीजच्या कव्हरच्या आतमध्ये जितकं जेवढं काही घाण होतं ते सगळं निघून येतं आणि फ्रीज एकदम नव्यासारखं नवं करकरीत कोरं दिसतं. आणि कष्टही कमी लागतात, वेळही कमी जातो आणि खूप इझिली ही गोष्ट निघून येते. ही टिप तर तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असणार आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच काही तुमचे सजेशन असतील, काही कमेंट्स असतील त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला जाण्याअगोदर एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ आणेल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील. थँक्यू. बाय बाय.